तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पनवेल महापालिकेवर महिलांचा जनाक्रोश, मटके फोडून प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध। पनवेल महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराविरुद्ध आज हजारो महिलांनी भर पावसात एल्गार पुकारला। शहराच्या पायाभूत सुविधांची दुरावस्था आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी महिलांनी अक्षरशः रस्त्यावर उतरून मटके फोडो आंदोलन केले। भाई जगदीश गायकवाड आणि सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। पावसातही डगमगल्या नाहीत महिला। आज पनवेलमध्ये पावसाचा जोर प्रचंड होता, मात्र निसर्गाच्या या लहरीपणाला न जुमानता आणि पावसात भिजत हजारो महिला प्रशासनाच्या विरोधात ठामपणे उभ्या होत्या। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी मटके फोडून आपल्या संतापाची ठिणगी टाकली। मागण्या पूर्ण होईपर्यंत तिथून हटण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला, ज्यामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला। पाणी आणि विजेसाठी महिलांची लढाऊ भूमिका, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, 4-4 दिवस पाणीपुरवठा नसणे आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे घराघरातील महिलांचे हाल होत आहेत। या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी आज रस्त्यावर उतरून थेट प्रशासनाला जाब विचारला। 5,000 कोटींचे बजेट असताना नागरिक सुविधांपासून वंचित का, असा सवाल या महिलांनी उपस्थित केला। नेतृत्वाचा खणखणीत इशारा। या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाई जगदीश गायकवाड आणि सुदाम पाटील यांनी प्रशासनाला कडक शब्दांत इशारा दिला। केवळ कंत्राटदारांचे हित जोपासणाऱ्या प्रशासनाने वेळीच सुधारणा करावी। आमच्या माता भगिनी ज्या उमेदीने आज भर पावसात रस्त्यावर उतरल्या आहेत, त्यावरून आता संयमाचा बांध फुटला असल्याचे स्पष्ट होते। मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा असाच सुरू राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या पाठिंब्यामुळे आजचा मोर्चा पनवेलमधील जनशक्तीचे मोठे दर्शन घडवून गेला। प्रशासन आता या महिलांच्या जनाक्रोशाला काय उत्तर देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 30 जूनला महापालिकेवर मोर्चा आणणार आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने लोकही तिथे आलीत, काय सांगाल? बघा, लोकांचा हा रोष महापालिकेवर आहे। महापालिका कामच करत नाही, फक्त बिलं काढण्याची कामं करतो। त्यामुळे महापालिकेच्या विरोधात जी लोक आहेत ती लोक राहणारच। आणि आता हा फक्त आजचा मोर्चा आहे। येत्या 2 महिन्याच्या गणपतीचा ऑक्टोबरचा जो मोर्चा असेल तो पनवेलमध्ये पाय ठेवायला जागा नसेल, एवढी लोक आणि एवढ्या गाड्या येतील। या महापालिकेमध्ये आपण पहिला असेल जेव्हा प्रशासन होतं तेव्हापासून जो भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, भ्रष्टाचार झालाय, आता सत्ता बसले तरीही कामं होत नाही असा आरोप आपण करताय, काय सांगाल? खरं तर हे भ्रष्टाचारीच लोक बसलेत, म्हणजे अधिकारी आणि पदाधिकारी हे भ्रष्टाचारी बसल्यामुळे स्वतःच कॉन्ट्रॅक्टर आहेत ना, त्यामुळे दुसऱ्यांना कामं पण देत नाही आणि कामं काढतात। 100 कोटी 200 कोटी गरीब जो प्रकल्पग्रस्त आहे किंवा गरीब इथला राहणारा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला काम मिळत नाही, दाम मिळत नाही, त्यामुळं ही लोक सर्व त्रस्त आहेत। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, गटारं तुंबलेली आहेत। पावसाळ्यापूर्वी गटारं साफ करण्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला, आता तुम्ही सांगा। पावसाळ्यापूर्वी ही गटारं साफ नाही ना, पाऊस पडला तरी गटारं साफ झालेली नाही आणि हा फक्त खेळ चालवलेला आहे महापालिकेने। आणि ही लूट चालू आहे, लूट म्हणजे नगरपालिकेचे कर्मचारी लावायचे आणि कॉन्ट्रॅक्टरला बिल द्यायचं, अशा प्रकारे लूट चालू आहे। पालिकेमध्ये नगर रचना विभागामध्ये आता 2 पदं खाली झालेली आहेत। आज दोघांचं सेवानिवृत्त आहे, त्यासाठी लॉबिंग चालू आहे मोठ्या प्रमाणात। म्हणजे जनतेच्या प्रश्नापेक्षा यांना पदावरची लॉबिंग महत्त्वाची। जो अधिकारी जास्त पैसे देईल त्याला तिथे लावला जाईल, आलं लक्षात तुमच्या? जो अधिकारी जास्त पैसे देईल त्यालाच तिथे लावला जाईल, नाहीतर नाही लावणार। प्रामाणिक माणसाला तिथे जागा मिळणार नाही। जनतेच्या प्रश्नासाठी ही तळमळ का नाही? जनतेचं यांना पैसेच पाहिजे, यांना मताला 2,000-5,000 द्यावं लागतात ना, त्यामुळे जनतेला गरज नाही, यांना पैशाची गरज आहे। आज आयुक्त नाहीये तिथे, आपण मोर्चा काढला ते आयुक्तांना सांगितलं होतं, कळवलं होतं, पत्र व्यवहार त्यांना 25 तारखेलाच पत्र दिलेलं आहे। पण आयुक्तांनी जबाबदारी म्हणून थांबायला पाहिजे, पण पलपुट्टे आयुक्त असल्यानंतर थांबू शकत नाही। त्यावेळी इथं थांबून ठोस भूमिका घ्यायला पाहिजे होती, पण ते घेऊ शकले नाही। आज आपण अर्ज दिलेला आहे, निवेदन दिलेलं आहे, यापुढची दिशा कशी असेल? बघा, मला जर उत्तर मिळालं नाही तर मी आज बाहेर आहे, पुढच्या वेळेस आत घुसेल। याच्यापेक्षा मोठा मोर्चा असेल? मोठ्या म्हणजे 10,000 ते 15,000 लोक असतील आणि त्या मोर्चात एकही अधिकाऱ्याला खुर्चीवर बसू देणार नाही। महानगरपालिकेला टाळा मारेल, मी कर्जत नगरपालिकेला टाळा मारलेला होता, तसंच पनवेल महानगरपालिकेला टाळा मारेल। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।